नुसत्या आता प्रचाराला गेल्या तर त्या वासाने जर त्या उमास येत असेल, उलटी येत असेल त्यांना, तर मग आमदार तर होण्याचं लांबच. आपले अण्णाच हॅट्रिक करणार. आपले अण्णा पिंपरीत पुन्हा, आपले अण्णा पिंपरीत पुन्हा, आपले अण्णा पिंपरीत पुन्हा. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार हा प्रचाराला लागलेला आहे, त्याचे कार्यकर्ते प्रचाराला लागलेले आहेत. आम्ही आता अजिंठानगरमध्ये आहोत आणि अजिंठानगर ह्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्याकडे आम्ही आलोय, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताय, कोणत्या उमेदवाराचा करताय? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचा प्रचार करतोय. बरं का म्हणजे आमच्या सुखात दुःखात आमच्या प्रत्येक वेळी आमच्या वॉर्डासाठी त्यांचं आम्हाला खूप सहकार्य असतं, खूप मदत असते. आमच्या सगळ्या नागरिकांना पण त्यांचीच मदत असते नेहमी, त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करतो. पण ते लोकांचं म्हणणं असं आहे की अण्णा बनसोडे 2 टर्म आमदार झाले, परंतु या 2 टर्मच्या नंतर त्यांच्यामध्ये घमेंडी आली, ते आता कुठल्या पर्यायामध्ये फिरत नाहीत, लोकांच्या संपर्कातच नाहीत. काय त्याबद्दल काय सांगा? घमेंडीचं जर गोष्ट म्हणाल तर अण्णांकडे बघून कधीच असं तुम्ही म्हणणार नाही स्वतः जर भेटलात तर की अण्णा घमंडी आहेत म्हणून. कारण अण्णा सर्वसामान्य माणसाला पूर्ण वेळ देतात. कुठलाही आमदार स्वतःच्या ऑफिसमध्ये आम्हाला कधीच भेटला नाही, पण हा आमदार एकमेव असा आहे की आपण कधीही जा, तो आमदार आपल्याला संध्याकाळी 6 वाजू द्या, रात्रीच्या 8 वाजू द्या, 10 वाजू द्या, ते आपल्याला भेटणार आपण जर त्यांना भेटायला जर ऑफिसवर गेलो तर. आणि ऑफिसही त्यांचं सतत म्हणजे चालू असतं. तिथं कर्मचारी संख्या मोठी आहे, ती कुठला जरी प्रश्न असेल तर तिथले ते कर्मचारी पण हँडल करतात की एखाद्या वेळेस जर समजा अण्णांची भेट नाही झाली. पण एकमेव साधा माणूस आणि आपला माणूस जर बघायला गेलं तर अण्णा बनसोडे शिवाय दुसरा चेहरा आम्हाला असं वाटत नाही. नाही, आता हे तुम्ही तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत, त्यांचं चिन्ह आहे तुतारी तुमच्या घड्याळ आहे, तर मग तुमच्या प्रतिस्पर्धी असं वर चढतं पारडं असं म्हणतात लोक की ते जास्त प्रचार करतायत, त्यांच्या पाठीमागे जास्त लोक आहेत. आता प्रत्येकाचा सांगण्याचा दृष्टिकोन असा असतो की म्हणजे आता आमचे जसे राष्ट्रवादीचे आमदार 2 टर्मचे, त्यांचा अनुभव खूप जुना आहे. ते सर्वसामान्य कुटुंबात नाही येतात आणि ते तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे तुम्ही मांडी घालून बसायला सांगितलं तरी ते बसू शकतात. कुठलीही वस्ती असो, झोपडी असो, कुठेही चांगलं ठिकाण असो, वाईट ठिकाण असो. पण तसं ताईंचं नाहीये. आमच्या ताई जर नुसत्या आता प्रचाराला गेल्या तर त्या वासाने जर त्या उमास येत असेल, उलटी येत असेल त्यांना, तर मग आमदार तर होण्याचं लांबच. म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे मला असं म्हणायचंय की त्या आमदार जर झाले तर ते काय करणार मग? असं जर उलट्या वगैरे आताच त्यांना होत असतील, जर आपल्या झोपडपट्टीच्या भागात त्यांनी प्रचार करताना त्यांना तो वास सहन होत नसेल, तर विकास काय करणार मग त्या पिंपरी विधानसभेचा? अण्णा तर झोपडपट्टीमध्ये जातच नाही. आता हे असं तुम्हाला सांगणारे वेगळे असतात आणि आमचा अनुभव वेगळा. आता आम्ही जेव्हा जातो तेव्हा अण्णांच्या सोबत आम्ही कितीतरी वेळा गेलो झोपडपट्ट्यांमध्ये. आम्ही स्वतः काम केलंय त्यांच्या सोबत कितीतरी ठिकाणी. त्यामुळे आमचा अनुभव तर तसा नाही की ते झोपडपट्ट्यांमध्ये जात नाही. आमचं तर आंबेडकर नगर आणि अजिंठा नगर ते त्यांच्या खूप थोडंसं वोटिंग आहे, तरी सुद्धा ते आमच्याकडे एवढं लक्ष देतात, इथंही येतात. मग कोरोना काळात आम्हाला त्यांनी लस उपलब्ध करून दिली. आमची कितीतरी समस्या अशा होत्या की त्या त्यांनी सोडवल्या. त्यामुळे आमचा अनुभव वेगळा आहे. सांगितलं बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर आहे की अण्णांनी खरंच आम्हाला खूप मदत केली, वेळोवेळी मदत केलेली आहे. कोरोनामध्ये पण 2-3 गोष्टी सांगा बरं मदत केली. त्यांनी इथं 2-3 असे कुटुंब होते की खरंच त्यांची परिस्थिती लग्नाची नव्हती, त्यांनी त्या मुलींचे लग्न करून दिले, त्यांना संसार त्यांनी दिला स्वतः. आणि कोरोना काळामध्ये त्यांनी लस उपलब्ध करून दिली, मास्क वाटप केले त्यांनी, आणि जेवण गरीब लोकांना जेवण दिलं इकडं कोरोनाच्या काळात. हो. कोरोनाच्या नंतर काय केलं? कोरोनाच्या नंतर त्यांच्या गाठी भेटी चालूच होते ना, ते येतच होते, विचारतच होते प्रत्येक वेळोवेळी. काय समस्या कुठली सोडवली कोरोनाच्या नंतर? समस्या म्हणलं तर लोक म्हणतात इथं लाईटचा प्रश्न आहे. नाही, लाईटचा प्रश्न होता, तोच त्यांनी सॉल्व्ह केला ना. आंबेडकर नगरला त्यांचं खूप लिंबोनी बुद्ध विहार आहे, त्यांचं त्यांनी काम करून दिलेलं आहे. तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत सुलक्षणाताई, सिलवंत काय घर, तुमच्या तर मैत्रिणीत म्हणायच्या. मैत्रीण जरी त्या असल्या तरी मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. नगरसेवक असतानाच त्यांनी त्यांच्या वॉर्डाचा, त्यांच्या शेजारच्या सोबत राहणाऱ्या लोकांचा विकास नाही केला, तर ते एवढ्या मोठ्या पिंपरी विधानसभेचा विकास कशा करणार? कालचीच गोष्ट सांगते, काल भाटनगरमध्ये जेव्हा त्या प्रचार करत होत्या त्यावेळेस तिथल्या वासाने त्यांना उलटी झाली. जर मग त्यांना असं सहन होत नसेल तर मग त्यांनी घरातच बसलं पाहिजे ना. आता तुम्ही अण्णांकडे काय मागणी केली तुमच्या विकासाबद्दल, काय सांगितलं?
अण्णांकडे आमची एवढीच मागणी आहे की इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये जो पण भाग तुमच्याकडे येतोय, आमचा आंबेडकर नगर असेल किंवा अजंठा नगर, जे काय वोटिंग तुमच्याकडे येतं त्या लोकांसाठी तुम्ही पुरेपूर जी त्यांना कुठं गरज लागेल त्या ठिकाणी उभे राहा. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांचा दवाखान्याचा असेल, त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांचे लाईट, रस्ते, पाणी, जे त्यांच्या छोट्या मोठ्या जरी समस्या असल्या तरी तिथं तुम्ही अजून वेळ द्यावा जास्तीचा आणि जास्तीचा अजून लक्ष घालावं, हीच एक माफक अपेक्षा आहे. बरं मला आपण बघितलं असेल की अण्णांची जी लोकप्रियता वाढत चाललेली आहे त्या लोकप्रियतेला बघून जे समोरच्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी तुतारीच्या म्हणजे घड्याळाच्या जागी तुतारीचं चिन्ह लावून त्याचा प्रचार करता येते. म्हणजे इतकी भीती आता सगळ्या त्या विरोधकांना बसली की अण्णाचं लीड किती असणार. त्यामुळे याच्यावरून एक लक्षात येतं की विजय हा नक्कीच आणि 100%, 1001% अण्णांचाच होणार आणि तो आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळेच होणार. आमची सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता ह्या आमच्या अण्णा बनसोडेंच्याच पाठीशी उभी राहणार आणि ते मतास्वरूपीच त्यांना हॅट्रिक करून विजय मिळवूनच देणार. सर्वांना विनंती करेल की आपले अण्णा बनसोडे यांच्याच घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण त्यांना बहुमताने विजयी करावं. धन्यवाद. आता तुम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार करताय त्या उमेदवाराला लोकांनी मत का द्यावं? का द्यावं म्हणजे ज्यावेळेस आम्हाला आमच्या अडचणी असतात त्यावेळेस आम्ही हक्काने त्यांच्याजवळ जातो ना. त्याच्यामुळं मग आमच्या अपेक्षाच असणार की त्यांनाच मत द्यावं सगळ्यांनी म्हणून. मध्ये आमच्या घरांचे प्रश्न होते, भरपूर काही प्रश्न होते, अण्णांनी ते सॉल्व्ह केले. ते जास्तीत जास्त गोरगरिबांकडे लक्ष देतात, गोरगरिबांचे कामं करतात ते. आपला चहा, सांची चहा. संपर्क 9130 06 10 66.